नमस्कार, तुमच्या सर्वांचं स्वागत करतोय आपल्या चॅनलवर। गेल्या काही दिवसापासून महाराष्ट्रामध्ये अनेक पक्ष फोडाफोडीचं राजकारण चालू आहे। त्याच पार्श्वभूमीवरती शरदचंद्र पवार यांचा जो पक्ष आहे राष्ट्रवादी, या पक्षाला फोडण्यात आलं। त्यांचा पुतण्या म्हणजे अजित पवार यांनी जे आहे त्यांना धोका दिला आणि त्यांनी जे आहे वेगळा गट मांडला। तेव्हापासून जे आहे कोर्टामध्ये या दोन गटांमध्ये लढाई चालू होती। कोर्टामध्ये जे आहे शरद पवार आणि अजित पवार यांच्यामध्ये हा पक्ष माझा आहे, हा पक्ष कुणाचा आहे यावरनं बोलणी चालू होती। याच पार्श्वभूमीवरती काल जो आहे एक निकाल देण्यात आलाय। त्यावरनं जे आहे शरद पवार यांच्याकडनं तो पक्ष काढून घेऊन जो आहे थेट अजित पवार यांना सोपविण्यात आलाय। त्यानंतर आता शरद पवार यांच्याकडनं पक्षाचं नावच नाही तर त्यासोबत पक्ष चिन्ह देखील गेलेलं आहे। या पार्श्वभूमीवरती अनेक राजकीय नेते आपली मते व्यक्त करत आहेत। तर याच ठिकाणी जे आहे काल बाळासाहेब आंबेडकर म्हणजेच वंचित बहुजन आघाडीचे नेते जे आहेत प्रकाश आंबेडकर यांना प्रश्न विचारण्यात आला की शरद पवार यांच्याकडनं पक्ष आणि चिन्ह सर्वच गेले, तर यावरती तुमचं मत काय आहे? तर नेमकं बाळासाहेब आंबेडकर काय म्हणाले तर आपण पाहणार आहोत। परंतु तत्पूर्वी तुम्हाला विनंती असेल, जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जर फेसबुक पेजवर पाहत असाल तर पेजला नक्कीच फॉलो करा। चिन्हांनी पक्ष पण गेलेला अजित पवार गटांना मिळालेला म्हणजे त्यांचं झालेलं आहे। तर तुम्ही 12 बोलली होती, आता यांच्याकडे काहीच नाही एकीकडे। ठीक आहे, शरद पवारांचा पक्ष आणि चिन्ह गेले। शरद पवार तिथे आहे तिथेच आहेत ना।